गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कालच्या लेक्चरमध्ये आपण कोनिकल पेंड्युलम याची डेफिनेशन आणि पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन साठीचं एक्सप्रेशन आपण दोन प्रकारे प्रूव्ह केलं. T is equal to 2 pi into square root of L cos theta upon Z, where L is the length of pendulum, theta is the angle made by the string of length with the vertical axis, and G is the acceleration of gravity. Similarly, this expression can be expressed in another form as T is equal to pi into square root of H upon Z. So, we have derived the two expressions for the period, and further we have started the vertical circular motion, and there are two types. First, I have explained yesterday two types. The first, the motion, vertical circular motion, in which the speed is not controlled by the gravity. It means that the speed is constant. It cannot be changed. It is not under gravity. So speed is constant, kinetic energy is constant. And another type, the vertical circular motion, in which speed is only controlled by the gravity. मग आपण स्पीड कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटी याचा आपण फक्त या टॉपिक मध्ये विचार करतोय. त्यासाठी आपण सुरुवात पण अशी केलेली आहे, एक ऑब्जेक्ट घेतला आणि ऑब्जेक्टचं एक ऑब्जेक्ट स्ट्रिंगच्या एका टोकाला टाय केला आणि स्ट्रिंगच्या दुसऱ्या टोकाभोवती ऑब्जेक्ट हा व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवला, तर ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जी असेल ही अंडर ग्रॅव्हिटी असते. आणि मग आपल्याला माहिती आहे ऑब्जेक्ट खालून वर जात असेल तर ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध जातो, स्पीड कमी होतं. मात्र वरून खाली येताना तो ग्रॅव्हिटीच्या दिशेने तो स्पीड वाढतं. याचा अर्थ तिथं स्पीड चेंज होतं, कायनेटिक एनर्जी चेंज होते, पोटेन्शियल एनर्जी सुद्धा चेंज होणार आहे. याचा आपण थोडीशी चर्चा आपण नंतर करतोय. फक्त आपण या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटीमध्ये काल फक्त एकच चर्चा केली, ऍट द टॉप. जेव्हा ऑब्जेक्ट हा टॉप पोझिशनला असेल तेव्हा त्याचं कमीत कमी स्पीड काय असलं पाहिजे, सो दॅट इट कॅन कंटिन्यू द वर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि मग त्याचं एक्सप्रेशन आपण मांडलं, ऍट द टॉप मिनिमम स्पीड रिक्वायर्ड इज v इज इक्वल टू रूट ऑफ आर जी, वेअर आर इज द रेडियस ऑफ दिस वर्टिकल सर्कल अँड जी इज द ऍक्सलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी. नाव आता याच्या पुढे आपल्याला बॉटम आणि मिडल पोझिशनसाठी वेलॉसिटीचे व्हॅल्यूज मांडायचे आहेत, आणि त्यासाठी आपण आता सुरुवात करतोय बॉटम पोझिशन. सो सेकंड वन, बॉटम पोझिशन किंवा त्या लोअर मोस्ट पोझिशन असे म्हटलं जातं, बी. कालची डायग्राम आपल्या समोर आहे. ही टॉप मोस्ट पोझिशन असेल, अप्पर मोस्ट पोझिशन असेल, ही बॉटम किंवा लोअर मोस्ट पोझिशन आहे. आपण इथं स्पीड सांगितलं, व्हीएच किंमत रूट आरजी सांगितली. तर या बॉटमला मिनिमम स्पीड किती पाहिजे, सो दॅट हिट ऑब्जेक्ट, इथं आपल्याला असं स्पीड द्यायचं आहे कमीत कमी हा ऑब्जेक्ट काय झाला पाहिजे, व्हर्टिकल सर्कल कम्प्लीट केला पाहिजे, मधूनच माघारी नाही आला पाहिजे. मग ही मिनिमम व्हेलॉसिटी काय असेल याची आपल्याला या ठिकाणी एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं आहे. आणि त्यासाठी बॉटम पोझिशन, ऑब्जेक्ट जर आता बॉटम पोझिशनला असेल तर इथं आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं सुद्धा दोन फोर्सेस त्याच्यावर ऍक्ट होत आहेत. एक म्हणजे त्याचं वेट mg, which is acting vertically downward, and second is the tension along the string, which is along the string and directed towards the center. याचा अर्थ हे व्हर्टिकली अपवर्ड आहे, व्हर्टिकल डाऊनवर्ड आहे. याचा अर्थ हे दोन फोर्सेस एकमेकाला बॅलन्स करणार आहेत, किंवा या दोघांचा रिझल्टंट जो असेल, यात आपण दाखवताना थोडंसं असं पण दाखवलंय, हा एरो मोठा दाखवला, हा एरो छोटा दाखवला. याचं कारण हा फोर्स मोठा असणार आहे आणि हा छोटा असणार आहे, कारण जेव्हा दोरा खाली असेल, म्हणजे ऑब्जेक्ट खाली असेल त्या दोऱ्यावरचा ताण जास्त असतो. याचा अर्थ टीबी इज ग्रेटर दॅन एमजी, आणि या दोघांचा रिझल्टंट काढताना टीबी मायनस एमजी बरोबर जो काय रिझल्टंट राहील हा कोणाच्या बाजूला राहील, मोठ्याच्या बाजूला. याचा टुवर्ड सेंटर अलॉंग द रेडियस, ज्याला आपण सेंट्रीपिटल फोर्स म्हणणार आहोत. आणि म्हणून टीबी मायनस एमजी बरोबर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. फक्त इथं व्हीच्या ऐवजी व्हीबी घेतोय, व्हेलॉसिटी ॲट बी, आणि म्हणून 1 टीबी मायनस एमजी बरोबर एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर. या पद्धतीनं आपण या ठिकाणी हा फॉर्म्युला लिहितोय. आता या फॉर्म्युल्याचा हा फॉर्म्युला झाला, यातून मला व्हीबीचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. पण आता हे व्हीबीचं कॅल्क्युलेशन करत असताना आपण व्हेलॉसिटी कशी काढणार आहात, तर इथं हा फॉर्म्युला इथंपर्यंत ठीक आहे, पण
या कंडिशनमध्ये काल मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑब्जेक्ट जर वरून खाली येणार असेल तर व्हेलॉसिटी वाढत जाते, कारण तो मोशन, त्याची मोशन अंडर ग्रॅव्हिटी आहे, ग्रॅव्हिटीच्या दिशेने येतो, व्हेलॉसिटी वाढते, कायनेटिक एनर्जी वाढते, मात्र त्याची हाईट कमी होते, पोटेन्शियल एनर्जी कमी होते. इथून मात्र खाली वर जाताना उलट असेल, हाईट वाढत जाते, पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते, ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध जातो, कायनेटिक एनर्जी कमी होत जाते. म्हणजे आता आपण जर असा विचार केला, वेन द ऑब्जेक्ट मूव्स फ्रॉम टॉप टू बॉटम, ऑब्जेक्ट जर टॉप टू बॉटम येणार असेल, याचा अर्थ ए कडून बी कडे येणार असेल, तर त्याची कायनेटिक एनर्जी काय होणार आहे, वाढणार आहे, कारण ग्रॅव्हिटी दिशेने येणार म्हटल्यानंतर व्हेलॉसिटी वाढते, कायनेटिक एनर्जी वाढते. मात्र जास्त उंचीवरून कमी उंचीवर येतो, याचा अर्थ हाईट कमी होते, पोटेन्शियल एनर्जी मात्र डिक्रीज होते. मग जेवढी पोटेन्शियल एनर्जी कमी होईल तेवढी कायनेटिक एनर्जी वाढते. म्हणून आपण इथे इक्वेशन असं लिहिणार आहात, डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी, डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी बरोबर इनक्रीज इन कायनेटिक एनर्जी. सो डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी बरोबर इनक्रीज इन कायनेटिक एनर्जी. डिक्रीज कसा करतात, तर इनिशियल मायनस फायनल. इनिशियल याचा अर्थ इथली पोटेन्शियल एनर्जी. आता इथं हाईट मोजताना कशी मोजायची, तो विथ रिस्पेक्ट, तो खाली येताना खाली कमीत कमी इथे येणार आहे, याच्यापेक्षा कमी जात नाही. याचा अर्थ इथं हाईट आपण मानतो एच बरोबर 0. मात्र इथून वर जाताना तो हाईट अशी मोजत नाहीत, हाईट व्हर्टिकली मोजली जाते, आणि म्हणून या ठिकाणची हाईट असेल रेडियसच्या दुप्पट म्हणजे डायमीटर एवढी, आणि म्हणून इथली पोटेन्शियल एनर्जी जास्त असेल, इथली पोटेन्शियल एनर्जी कमी असेल. सो इनिशियल पोटेन्शियल एनर्जी mgh मायनस फायनल पोटेन्शियल एनर्जी 0 असेल, हा डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. आता इन्क्रीज कसं करतात, सुरुवातीला कमी नंतर जास्त, याचा अर्थ जास्त मधून कमी वजा करायचा. फायनल व्हेलॉसिटी आहे vb, सो 1/2 mvb स्क्वेअर मायनस 1/2 इनिशियलची व्हेलॉसिटी असेल va, म्हणून 1/2 mva स्क्वेअर. या पद्धतीने आपण एक्सप्रेशन ते घेतोय. mgh ची किंमत 2r असेल, हाईट किती असेल वरून खाली येताना, डायमीटर एवढी असेल, व्हर्टिकल हाईट ट्वाइस r. सो 1/2 m कॉमन घेतला, vb स्क्वेअर मायनस va स्क्वेअर, या पद्धतीचे एक्सप्रेशन मिळेल. m कॅन्सल होतो, हा 2 इकडे गेला, 2 × 2 4 r g असा राहतो, आणि इकडे vb स्क्वेअर मायनस va स्क्वेअर राहतो. पण आपल्याला माहिती आहे ॲट ए मिनिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे √rg, म्हणून vh किंमत जर √rg असेल तर va स्क्वेअर राहतो rg. सो 4rg इज इक्वल टू vb स्क्वेअर मायनस rg, हा मायनस rg इकडे घेतला, प्लस rg होतो, आणि मग 4rg प्लस rg 5rg, याचा अर्थ vb स्क्वेअरची व्हॅल्यू 5rg राहते. आणि याच्यावरून दोन्ही बाजूचा रूट घेतलं तर vb बरोबर √5rg असा फॉर्म्युला राहतो. तर या पद्धतीचं एक्सप्रेशन आपल्याला या ठिकाणी मिळेल. व्हेलॉसिटी ॲट द बॉटम, मिनिमम स्पीड रिक्वायर्ड, म्हणजे मिनिमम स्पीड रिक्वायर्ड साठी कमीत कमी स्पीड किती असेल, तर कमीत कमी स्पीड बॉटमला, म्हणजे ऑब्जेक्ट जर इथून मोशन स्टार्ट करणार असेल आणि त्याला टॉपला पोहोचायचं असेल तर कमीत कमी त्याला एवढं स्पीड दिलं पाहिजे √5rg, वेअर r म्हणजे रेडियस, g म्हणजे ऍक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी. याचा अर्थ 5 गुणिले रेडियस समजा 1 मीटर असेल, 5 गुणिले 1 गुणिले 9.8 याचा गुणाकार, मग 5 गुणिले 9.8 म्हणजे 49 रूट किती राहतं 7. याचा अर्थ जर सर्कलची रेडियस 1 असेल तर बॉटमला कमीत कमी स्पीड किती द्यावं लागतं, तर 7 मीटर पर सेकंड एवढं द्यावं लागतं, सो दॅट इट कॅन रीच द top position or it can continue the vertical circle. So this is the velocity at the bottom in vertical circular motion, which is called as the minimum velocity required. And आपण ही minimum velocity असेल, so the minimum velocity at the bottom ही √5rg एवढी असेल. तर या पद्धतीने velocity at bottom सांगितला. त्याच्यानंतर यात फक्त आपण एवढाच विचार करायचा आहे, या ठिकाणी 2 फोर्सेस आहेत. बॉटमला mg वेट असणार, डाऊनवर्ड टेन्शन स्ट्रिंग वरती आहे, ते स्ट्रिंगला पॅरल असेल पण टुवर्ड्स सेंटर असेल. याचा अर्थ हे अपवर्ड आहे, हे डाऊनवर्ड आहे. हे 2 फोर्सेस आहेत. यातला मग हा कमी हा जास्त असेल, तर मग हा जास्त असेल तर दोरा तुटेल, ऑब्जेक्ट खाली जाणार, याचा सर्क्युलर मोशन राहणार नाही. याचा अर्थ सर्क्युलर मोशन म्हणजे आहे सेंट्रिपिटल फोर्स असला पाहिजे, आणि सेंट्रिपिटल फोर्स असण्यासाठी हा टीबी मस्ट बी ग्रेटर दॅन mg असलाच पाहिजे, तरच ह्या दोघांचा रिझल्टंट या सेंटर दिशेला राहील. म्हणून या दोघांचा रिझल्टंट काढताना आपण असं लिहितोय टीबी मायनस mg बरोबर सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजेच टीबी मायनस mg बरोबर mvb स्क्वेअर अपॉन
आर या पद्धतीने एक्सप्रेशन आपण मांडू शकतो. मात्र या एक्सप्रेशन्सच्या आधारे आपण व्हेलॉसिटी काढता येत नाहीये. मग कशी काढायची आहे तर ती काढण्यासाठी कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी थोडासा वापर करतोय आपण. समजा ऑब्जेक्ट ए पासून बी पर्यंत येतोय, टॉप पासून बॉटमला येतोय. मग टॉप टू बॉटम किंवा बॉटम टू टॉप कसंही घ्या, टॉप टू बॉटम येत असेल तर त्याची व्हेलॉसिटी वाढणार. व्हेलॉसिटी वाढणार म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढणार आहे. मात्र टॉप कडून बॉटम कडे येताना त्याची हाईट मात्र असं व्हर्टिकली हाईट काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि सगळ्यात मिनिमम हाईट आपण जर इथे 0 घेतली तर मॅक्झिमम हाईट ट्वाईस आर असणार आहे. सो इथली हाईट ट्वाईस आर असेल तर इथली हाईट 0 असेल. मग हाईट कमी होते म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कमी होणार. म्हणून लिहिताना इथं वेन द ऑब्जेक्ट मूव्स फ्रॉम टॉप टू बॉटम दॅट इज फ्रॉम ए टू बी, ए कडून बी कडे येणार असेल तर देर इज अ इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी अँड डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. आणि म्हणून डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी बरोबर जेवढी पोटेन्शियल एनर्जी कमी होणार तेवढी अर्थातच कायनेटिक एनर्जी, कारण एनर्जी कॉन्झर्वेशन एक एनर्जी दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्वर्ट होत असते. सो डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी. आणि मग इथं mgh आता डिक्रीज कसं लिहितात तर इनिशियल म्हणजे सुरुवातीला जास्त असणार नंतर कमी असणार. मग सुरुवातीची mgh हाईट किती घेणार आहे आपण ट्वाईस आर, नंतरची हाईट 0 असल्यामुळे नंतरची पोटेन्शियल एनर्जी 0च लिहिली. सो इनिशियल मायनस फायनल. मात्र काय इन्क्रीज लिहिताना सुरुवातीची कमी नंतरची जास्त म्हणून फायनल मायनस इनिशियल. फायनल व्हेलॉसिटी व्हीबी इनिशियल व्हेलॉसिटी ऍट ए व्ही असेल. म्हणून 1/2 mvb स्क्वेअर मायनस 1/2 mva स्क्वेअर या पद्धतीचे एक्सप्रेशन आपल्याला या ठिकाणी मिळेल. याच्यानंतर एच ची किंमत ट्वाईस आर, सो mg इंटू ट्वाईस आर बरोबर 1/2 हा 1/2 m कॉमन घेतला व्हीबी स्क्वेअर मायनस व्हीआर स्क्वेअर. सो इथं आता हा 2 भागिले तो इकडे गेला 4 होणार आहे. 2 गुणिले 4 आर जी 4 आर जी राहतो इकडे व्हीबी स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर. पण आपल्याला पाठीमागच्या आठवत असेल एक्सप्रेशन मध्ये तर ऍट टॉप पोझिशन व्हेलॉसिटी मिनिमम किती असते, व्हीए बरोबर रूट आर जी. याचा स्क्वेअर केला तर रूट निघून जातो म्हणून व्ही स्क्वेअरची किंमत आर जी राहते. सो 4 आर जी बरोबर व्हीबी स्क्वेअर मायनस आर जी, हा मायनस आर जी इकडे ऍड झाला प्लस झाला 4rg प्लस rg 5rg म्हणून व्हीबी स्क्वेअर बरोबर 5rg राहतो. आणि व्हीबी स्क्वेअर जर 5rg राहत असेल तर दोन्ही बाजूचं रूट घेतलं व्हीबी बरोबर रूट 5rg किंवा मिनिमम व्हेलॉसिटी ऍट द बॉटम गिव्हन टू द ऑब्जेक्ट सो दॅट इट कॅन कम्प्लीट द व्हर्टिकल सर्कल इज रूट 5rg या पद्धतीने सांगू शकता. इथंपर्यंत आपण बॉटम साठीची व्हेलॉसिटी मांडली. आता पुढचा भाग आपण मिडल पोझिशन साठी घेऊया. मिडल पोझिशनला व्हेलॉसिटी काय असू शकते, मिडल पोझिशनला व्हेलॉसिटी काय असेल ऍट सी. मग सी किंवा डी असेल, दोन्ही पण असतील. सी आणि डी ह्या 2 मिडल पोझिशन्स आहेत. सी आणि डी हे टॉप हे बॉटम हे 2 मिडल, इथं किंवा इथं या दोन्ही व्हेलॉसिटी अर्थात एक अपवर्ड डाऊनवर्ड पण दोन्ही व्हेलॉसिटीचे मॅग्निट्यूड मात्र सारखे असणार आहे. मग आता ही कशी कॅल्क्युलेट करायची तर आता इथं थोडासा आपण विचार करा. या ठिकाणी पण 2 फोर्सेस ऍक्ट होणार आहेत. एक असेल mg ऑलरेडी सगळीकडेच आहे तो mg, हा इथं सगळीकडे डाऊनवर्ड आहे, इथं पण डाऊनवर्ड असेल. आणि दुसरं म्हणजे टेन्शन, हे टेन्शन कुणाचं आहे स्ट्रिंगचं आहे. कोणावरती असणार आहे स्ट्रिंगवरतीच. कोणत्या दिशेला असणार आहे तर टुवर्ड्स द सेंटर. सो वेन द ऑब्जेक्ट ऍट मिडल पोझिशन सी the two forces acting on the object are its weight mg acting vertical downward and second tension along the string which is directed towards the center tc या पद्धतीने. मात्र या ठिकाणी आपण जसं इथं दोघांचा रिझल्टंट काढला, इथं दोघांचा सी ह्या दोघांचा रिझल्टंट काढण्यासाठी याचा कंपोनंट इकडं किंवा इकडं कसाही घेतला तर तो किती डिग्री म्हणून घ्यावा लागतो 90. आणि मग कुठल्या वेक्टरचा परपेंडिक्युलर कंपोनंट नेहमी 0 असतो, याचा अर्थ त्याचा कंपोनंट इकडं 0 राहतो. म्हणून फक्त एकच फोर्स राहतो टीसी. याचा अर्थ ऍट मिडल पोझिशन नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स जो असेल तो mvc स्क्वेअर अपॉन आर बरोबर फक्त टीसी असं राहणार आहे. इथं दुसरा कंपोनेंट येत नाही कारण वेटचा कंपोनेंट वेटचा हॉरिझॉन्टल कंपोनेंट घेतला तर तो 0 राहतो. कारण आपण हा थिटा घेतला मग याचा कंपोनेंट mg कॉस थिटा राहणार, पण थिटा 90 असल्यामुळे कॉस 90 ची किंमत 0 असते म्हणून हा कंपोनेंट 0 होतो. मग या पद्धतीनं फक्त मिडल पोझिशनला टेन्शन जे असेल ते टेन्शन काय म्हणून ऍक्ट होतं सेंट्रिपिटल फोर्स. इथे वेटचा काही इफेक्ट दिसत नाहीये. मग आता व्हेलॉसिटी कशी काढायची तर मागच्या प्रमाणात आता सेकंड केसमध्ये जशी व्हेलॉसिटी काढली तशी आपण व्हेलॉसिटी काढू शकता. पुस्तकामध्ये डायरेक्ट दिलेली आहे, आपण थोडंसं प्रूव्ह करूया. जर ऑब्जेक्ट इथं बी टू सी किंवा ए टू सी जाणार असेल, याचा अर्थ बॉटम टू मिडल किंवा टॉप टू मिडल कसंही असू द्या, बॉटम पासून मिडलला किंवा टॉप पासून मिडलला ऑब्जेक्ट जर जाणार असेल तर तिथे एनर्जी कन्झर्वेशन असणार आहे. मग आता समजा तो बॉटम कडून
मिडलकडे जातो. इथं व्हेलॉसिटी जास्त आहे कारण बी टू सी बॉटमकडून मिडलकडे जाणार म्हणजे ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जातो, व्हेलॉसिटी कमी होते. याचा अर्थ इथं डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी असेल, इकडं डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी असेल. मात्र पोटेन्शियल हाईट वाढणार म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढणार आहे. इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी, एक एनर्जी बी टू सी जाताना कायनेटिक एनर्जी वाढेल, कमी होईल, पोटेन्शियल एनर्जी वाढेल. याचा डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी बरोबर इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी असं आपण एक्सप्रेशन लिहू शकता. मग डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी काढताना इनिशियल मायनस फायनल, इनिशियल व्हेलॉसिटी कुठली बीच 1/2 m, व्हेलॉसिटी कुठली बीच म्हणजे 1/2 m vb स्क्वेअर, आणि फायनल व्हेलॉसिटी सी पॉइंटची 1/2 m vc स्क्वेअर बरोबर. आता कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी वाढणार आहे, याचा अर्थ फायनल मायनस इनिशियल. मग इथली फायनल म्हणजे सी पॉइंटची mgh मायनस इनिशियल काय असणार आहे, हाईट 0 सुरुवातीची 0, याचा अर्थ mgh. जेव्हा तो सी पॉइंटला पोहोचतो त्यावेळी असा जातो, पण हाईट ऍक्च्युअली किती असते तर रेडियस एवढी असते, म्हणून हाईट इथं असेल r, म्हणून mgr. इथं परत 1/2 m कॉमन घेतला, vb स्क्वेअर मायनस vc स्क्वेअर बरोबर mgr. एक m कॅन्सल होतो, हा 2 इकडे गेला, ट्वाइस rg राहतोय. सो vb स्क्वेअर मायनस vc स्क्वेअर बरोबर ट्वाइस rg किंवा ट्वाइस gr. आता याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू कोणती माहिती आहे तर व्हीबीची व्हॅल्यू माहिती आहे. व्हीबीची व्हॅल्यू किती आहे, √5rg, मग अशीच मांडली आपण. मग √5rg याचा स्क्वेअर केला तर 5rg, मग 5rg मायनस vc स्क्वेअर बरोबर 2rg. हा इकडे 2rg घेतला मायनस होतो आणि हा vc स्क्वेअर तिकडे घेतला प्लस होतो. सो 5rg मायनस 2rg बरोबर vc स्क्वेअर, आणि याच्यावरून vc स्क्वेअर राहतो 3rg, आणि याच्यावरून vc बरोबर राहतो √3rg. हे एक्सप्रेशन आपल्याला पुस्तकात डायरेक्ट दिलेलं आहे. तुम्ही बी टू सी घ्या, ए टू सी घ्या, कुठले घ्या. तुम्ही बी टू सी नुसार सांगितलं, ए टू सी नुसार सुद्धा सांगता येईल. जर ऑब्जेक्ट ए कडून सी कडे किंवा सी टू ए जाणार असेल तरी परत म्हणजे खालून वर जातोय, सी मिडल कडून टॉप कडे, कायनेटिक एनर्जी कमी होणार आणि पोटेन्शियल एनर्जी वाढणार आहे. फक्त या पद्धतीने तुम्हाला जावं लागेल. कसंही घ्या तर तुम्हाला एक्सप्रेशन मिळणार आहे ते vc बरोबर √3rg, मिडल पोझिशनची व्हेलॉसिटी आयदर ऍट सी ऑर ऍट डी, कुठलीही घ्या, व्हेलॉसिटी किती असेल √3rg. मग आता आपल्या लक्षात आलं टॉपला व्हेलॉसिटी आहे √rg, मिडलला व्हेलॉसिटी आहे √3rg, आणि इकडे आहे व्हेलॉसिटी √5rg. म्हणजे व्हेलॉसिटी कशी बदलते पहा, rg 3rg 5rg, म्हणजे इथं 1 आहे, इथं 3 आहे, इथं 5 आहे. 1 3 5 ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ rg इन स्क्वेअर रूट. याचा अर्थ मल्टिपल rgचा 1 असेल तर rgचा मल्टिपल 3 असेल, इथं rgचा मल्टिपल 5 असेल. अशा 3 पोझिशनच्या 3 व्हेलॉसिटी आहेत, आणि ही मोशन अंडर ग्रॅव्हिटी आहे. आता थोडंसं आपण चर्चा टेन्शनच्या बाबतीत करणार आहोत. इथलं ही टेन्शन्स दोन्ही आहेत, ही तशी इथं 2 टेन्शन्स आहेत. मग ह्या टेन्शन कुठलं आता, टॉपचं जास्त का बॉटमचं जास्त, तर बॉटमचं टेन्शन जास्त असणार आहे, कारण खाली असताना हा ऑब्जेक्टचं वेट त्याला खाली ओढणार आणि दोऱ्यावरचं ताण इथं जास्त असेल, इथं वेट त्याला खाली ओढते, याचा दोऱ्यावरचं ताण इथं कमी असणार आहे. मग या 2 टेन्शन्स मधला नेमका फरक किती असेल यासाठी थोडासा आपण आणखी एक पॉइंट असाइड करतोय. जर ऑब्जेक्ट आर्बिटरी पॉइंटला असेल, इथं पी पॉइंट नाव देतो पहा आपण. टॉप पोझिशन झाली, मिडल पोझिशन झाली, बॉटम झाली. आता टॉप मिडल बॉटम सोडून कुठले इतर पॉइंट असेल तर त्याला आपण आर्बिटरी पॉइंट नाव देतोय. मग ॲट एनी आर्बिटरी पॉइंटला पी या ठिकाणी काय म्हणता येईल, जर ऑब्जेक्ट हा आर्बिटरी पॉइंट पी या ठिकाणी असेल तर त्याच्या ठिकाणी सुद्धा 2 फोर्सेस असतील. पैकी एक फोर्स mg वर्टिकल डाउनवर्ड, दुसरा टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग टुवर्ड द सेंटर टीपी आणि mg. मात्र हा mg आणि हे टीपी एकमेकाच्या दिशेला, इथं जसे अपोजिट इथे एका दिशेला तसं इथं अलॉंग 2 डिफरंट लाईन्स आहेत. म्हणून या mgचा कंपोनंट इथला जर अँगल थीटा असेल तर हा अँगल थीटा असेल. 2 समांतर लाईन आहे, त्याला या लाईन छेदलेल्या आपण, हा अँगल आणि हा अँगल सेम असेल. या mgचा कंपाऊंड राहतो mg कॉस थिटा दाखवला तर mg साइन थिटा राहील, आपल्याला त्याची गरज पडत नाही. आता हा कंपोनंट घेतला, मग mg कॉस थिटा आणि टीपी एकमेकाला अपोज करणार आहेत. या दोघांमधला रिझल्टंट काढताना कोण मोठा घ्यावा लागेल तर अर्थातच टीपी, कारण सेंट्रिपिटल फोर्स हवा आहे. म्हणून ऍट मिडल पोझिशन आपण इक्वेशन्स मांडणार आहात. फोर्सेस 2 आहेत, एक टेन्शन टीपी आणि दुसरं वेट.
मात्र या दोघांचा रिझल्टंट घेताना टीपी मधून mg cos थीटा वजा करावा लागेल. टीपी मायनस mg cos थीटा आणि या दोघांची वजाबाकी या मोठ्यामधून हा छोटा वजा केल्यानंतर राहणार रिझल्टंट हा कोणाच्या दिशेला राहतोय, टुवर्ड सेंटर. याला म्हणणार मी सेंट्रिपिटल फोर्स आणि तो लिहिताना 1/2 mvp² अपॉन r, वेअर vp इज द व्हेलॉसिटी ॲट पॉइंट P. अशा पद्धतीचं एक्सप्रेशन मांडलं तर इथं टेन्शन ॲट P कसं लिहिणार आहात, mvp² अपॉन r प्लस mg cos थीटा असा एक जनरल फॉर्म्युला तयार होतो. आता हा एक जनरल फॉर्म्युला आहे आणि मग या फॉर्म्युल्यावर आधारित 2 मार्क्सचा एक महत्वाचा प्रश्न असतो. तो आपला असा असेल, डिफरन्स बिटवीन द टेन्शन्स, डिफरन्स बिटवीन द टेन्शन्स ॲट बॉटम अँड टॉप. बॉटम आणि टॉप या 2 पोझिशनला टेन्शन मध्ये काय फरक असतो, या टेन्शनचा विचार करायचा आहे. आता सांगितल्याप्रमाणे बॉटमला टेन्शन टीबी आहे, टॉपला टेन्शन टी आहे. यातलं हे मोठं असेल, हे छोटं असेल, मग टीबी मधून टी ए वजा करून येणारा फरक किती आहे तो फरक मांडायचा आहे. त्यासाठी आपण या इक्वेशनचा वापर करणार, कारण हा पॉइंट आर्बिटरी पॉइंट आहे. म्हणजे हा पॉइंट आर्बिटरी पॉइंट आहे. हा पॉइंट जर बॉटमला आणला तर थीटा 0 होतो आणि हाच पॉइंट जर टॉपला नेला तर हा थीटा 180 होतो. म्हणून ॲट टॉप पोझिशन, आता टॉपला नेला आपण ऑब्जेक्ट, तर टॉप पोझिशनला थीटा किती असणार आहे, तर 180 असणार आहे. टॉप पोझिशनला थीटा किती असणार आहे, 180 असणार आहे. थीटा जर 180 डिग्री असेल तर कॉस 180 डिग्रीची किंमत, कॉस थीटाची किंमत -1 राहते. आणि म्हणून एक्सप्रेशन वरचं जे आहे, आता हे टॉप पोझिशनला म्हणजे ए साठी मांडतोय, म्हणजे तिथले टेन्शन घेणार आहे टी ए बरोबर 1/2 mva² व्हेलॉसिटीचा एचीच घेणार आहे प्लस mg इंटू -1, कॉस थीटाची किंमत -1. आणि मग आता इथं इक्वेशन मध्ये आपण काय किमती ठेवते बघा, टी ए बरोबर m. आता VA म्हणजे व्हेलॉसिटी ॲट टॉप किती असते, √rg त्याचा स्क्वेअर भागिले r मायनस mg. mg ला -1 मायनस झाला, mg इंटू -1 मायनस mg. आता इथं पुढे m इंटू rg चा √rg स्क्वेअर rg, mrg अपॉन r मायनस mg असं इक्वेशन राहील. आणि आता या इक्वेशन्स मधून आपल्याला काय लिहिता येईल बघा, ॲट टॉप पोझिशनला पण आहात, टॉप पोझिशनला एक्सप्रेशन मध्ये हा आर आणि कॅन्सल होतो, इथे व्हॅल्यू राहते 0, इथे व्हॅल्यू राहते 0. त्याच्यानंतर आणि मी इक्वेशन असं पण लिहून ठेवतो, VA² अपॉन r मायनस mg, हे इक्वेशन 1 असेल. याच्यात मी फक्त आरजीची किंमत ठेवून सोडवलं तर व्हेलस टेन्शन सांगितल्याप्रमाणे मी मग अशा सांगितलं सुरुवातीला टॉप पोझिशनला जर व्हेलॉसिटी मिनिमम असेल, तर टेन्शनची व्हॅल्यू 0 असते असं टॉप पोझिशनच्या वेळी सांगितलं होतं, उलट घेतलं आपण. त्याच्यानंतर ॲट बॉटम थीटा असणार आहे 0, कॉस थीटाची किंमत 1 असणार आहे, कॉस 0ची किंमत 1 असते. हे इक्वेशन वरचं जे आहे, हे या बॉटम पोझिशनची ही कंडिशन आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवल्या तर बॉटमला टेन्शन बी आहे, टीबी आहे, व्हेलॉसिटी व्हीबी असेल. सो टीबी इक्वल टू mvb² अपॉन r प्लस mg इंटू 1 राहणार आहे, कॉस थीटाची किंमत 1 असते. याचा अर्थ 1 सोडून दिला, आपलं इक्वेशन असंच राहतं, 1 सोडून दिला आपण. टीबी इक्वल टू mvb² अपॉन r प्लस mg, इक्वेशन 2. आता याच्यात सुद्धा आपल्याला जर टीबीची व्हॅल्यू काढायची असेल तर mvb किती असतो, तर बॉटमची व्हेलॉसिटी असते 5√5rg त्याचा स्क्वेअर प्लस r प्लस mg. आणि मग इथं m इंटू √5rg चा स्क्वेअर 5rg अपॉन r प्लस mg, हा r कॅन्सल होतो, 5mg प्लस mg राहतो 6mg, असं मला एक्सप्रेशन मिळतं. आता तुमच्या असं लक्षात आलं, टॉपला टेन्शन 0 आहे, बॉटमचं टेन्शन 6 mg आहे. याचा अर्थ टीबी आणि टीए या दोघांमधला फरक, ज्याला आपण डेल्टा टी म्हणून, डिफरन्स पाहिजे आपल्याला, हा डिफरन्स टीबी मायनस टीए बरोबर 6mg मायनस 0 बरोबर 6mg असा राहतो. आता हे एक्सप्रेशन आपण या पद्धतीनं थोडंसं पुस्तकामध्ये देताना आपल्याला वेगळ्या पद्धतीने दिलं, ते असं असेल इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2.
आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 तेच पद्धत, थोडासा एक मांडणी वेगळी आहे. टीबी मायनस टीए, टीबी मायनस टीए दोन इक्वेशन्स घ्यायचे आहेत इक्वेशन 1 आणि 2 वरून. टीबी मधून टीए पहिले दुसऱ्या इक्वेशन मधून पहिले इक्वेशन वजा करायचं. मग आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये याचा अर्थ एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी, हे टीबीचा फॉर्म्युला आहे, मायनस टीएचा फॉर्म्युला आहे इथं आहे एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी. मग याच्यात डेल्टा टी इकडे म्हणतो मी, हा फरक आहे त्याला, बरोबर एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी, मायनस साइन ब्रॅकेटमध्ये इन्व्हॉल्व केला तर मायनस एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर मायनस मायनस प्लस एम जी असा राहतो. आता याच्यात हा प्लस एम जी हा प्लस एम जी ट्वाइस एम जी होतो आणि इथे एम अपॉन आर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये राहील व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर असं राहतो. आणि मग व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर याचा जर विचार केला तर एम अपॉन आर, व्ही बी ची व्हॅल्यू रूट 5 आर जी, त्याचा स्क्वेअर असेल 5 आर जी, व्ही एच किंमत रूट आर जी, त्याचा स्क्वेअर आर जी असेल प्लस 2 एम जी. आणि मग एम अपॉन आर हा किती राहणार आहे 4 आर जी प्लस हा ट्वाइस एम जी, इथं आर आणि आर कॅन्सल होतो, राहतो 4 एम जी प्लस हा 2 एम जी, याचा अर्थ बेरीज राहणार आहे 6 एम जी. सो difference between the tensions at the bottom and the top, बॉटम पोझिशन आणि टॉप पोझिशन या ठिकाणी स्ट्रिंगच्या टेन्शन्स मध्ये असणारा फरक, टेन्शन बी या ठिकाणी जास्त आहे या ठिकाणी कमी आहे, ह्या डीबी मधून टीए वजा केला तर येणारा डिफरन्स जो आहे तो कुठल्याही पद्धतीने काढला तर किती येतो 6 एम जी एवढा येतो. या पद्धतीचे एक्सप्रेशन, हे डिफरन्सचं एक्सप्रेशन तुम्हाला 2 मार्क्ससाठी हे किंवा कुठल्या पद्धतीने मिळवा, डिफरन्स तुम्हाला 6 एम जी एवढा दाखवता येतो. तर इथंपर्यंत आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इन व्हर्टिकल प्लेन अंडर ग्रॅव्हिटी याच्यामध्ये वेगळ्या कंडिशन्स, आपण वेगळ्या ठिकाणी असणाऱ्या व्हेलॉसिटीज आणि 2 ठिकाणी असणार टेन्शन किंवा टेन्शनचा फॉर्म्युला, आणि हा फॉर्म्युला इथं मांडलाय आपण जनरल फॉर्म्युला मांडलाय, आर्बिटरी पॉईंट हा फॉर्म्युला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मांडता येतो. या टॉपला मांडला तर तो फॉर्म्युला टॉपसाठी फॉर्म्युला असा राहतोय पहा, टॉपसाठी फॉर्म्युला असा राहतो टी ए बरोबर एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी. त्याच्यानंतर बॉटमसाठी त्याच फॉर्म्युलाने जायचं आहे, बॉटमसाठी मांडला तर एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी राहतो. तर मिडल पोझिशनसाठी मगाशी मांडला होता पण मिडल पोझिशनसाठी जर फॉर्म्युला मांडायचा असेल तर तो फॉर्म्युला आहे याच्यात इथं थीटाची किंमत आहे, मिडलला थीटाची किंमत 90 असणार आणि कॉस 90 ची किंमत 0 असणार. कॉस 90 ची किंमत 0 म्हणजे हा पूर्ण फॅक्टर 0. याचा अर्थ ही टेन्शनची व्हॅल्यू टीपी म्हणजे टीसी, सी पोझिशनची मिडल पोझिशन टीसी बरोबर एम व्ही सी स्क्वेअर अपॉन आर. म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला तिन्ही केसमध्ये अप्लाय करता येतो. टेन्शन अँड द स्ट्रिंग ऍट बॉटम मिडल टॉप हे काढण्यासाठी आर्बिटरी पॉईंटचा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला तुम्हाला बॉटमला अप्लाय करायचं असेल तर थीटाची किंमत 0, मिडलला अप्लाय करायचं असेल थीटाची किंमत 90 आणि टॉपला अप्लाय करायचं असेल थीटाची किंमत 180 ठेवून त्या ठिकाणची व्हेलॉसिटी ठेवून तुम्ही काय करू शकता, टेन्शनची व्हॅल्यू काढू शकता. आता टेन्शन आपलं राहिलं फक्त सी पॉईंटचं. तर सी पॉईंटचं मगाशी आता सांगितल्याप्रमाणे टेन्शनचा फॉर्म्युला हा आहे. याच्यात व्हीसी किती आहे तर रूट 3 आर जी, त्याचा स्क्वेअर असा राहतो, डिवायडेड बाय आर कॅन्सल होतो. टेन्शन ऍट द मिडल किती राहतं 3 एम जी राहतो. सो रिमेंबर वेल दॅट इथली व्हेलॉसिटी रूट आर जी, मिडलची व्हेलॉसिटी रूट 3 आर जी, इथली व्हेलॉसिटी रूट 5 आर जी. टेन्शन इथलं मिनिमम 0 आहे, इथलं 6 एम जी आहे तर इथलं 3 एम जी आहे. 6 एम जी, 3 एम जी आणि 0. या पद्धतीने वेगवेगळे टेन्शन्स पण आपण सांगू शकता, वेगळ्या व्हेलॉसिटी सांगू शकता. सो दिस इज अबाउट द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन और सर्क्युलर मोशन इन व्हर्टिकल प्लेन अंडर ग्रॅव्हिटी. आता थोडंसं पुढे जातोय आपण. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी असं न म्हणता, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी असं न म्हणता फक्त ही मोशन स्ट्रिंगच्या साह्याने घेतली आपण. आता इथं आपण स्ट्रिंग घेतला, हा स्ट्रिंग आहे, ऑब्जेक्ट स्ट्रिंगला बांधला आणि या दुसऱ्या टोकाभोवती हा ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवला. पण या ऑब्जेक्टच्या आणि सेंटर याच्यामध्ये असणारा जो स्ट्रिंग आहे, या स्ट्रिंगच्या ऐवजी जर रॉड असेल तर काय,
अशी एक केस आपल्याला दिलेली आहे. इफ द मास इज टाईड टू द रिजिड रॉड, मास जर स्ट्रिंगच्या ऐवजी जर रिजिड रॉडला टाय केलं असेल, व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवलं, तर त्या ठिकाणी फॉर्म्युले फक्त बाय युझिंग रॉड इन्स्टेड ऑफ स्ट्रिंगच्या ऐवजी जर रॉड वापरला तर काय, तर ॲट ए मिनिमम वेलॉसिटी ॲट ए ही राहणार आहे 0. आपल्याला डायरेक्ट एक्सप्रेशन फक्त स्टेप्स दिले तर त्याची काही गरज नाही, फक्त आपल्या पुस्तकात दिले म्हणून याची चर्चा आपण करतोय. याची डेरिव्हेशन्स आपल्याला नाही आहेत, फक्त एक पॉईंट म्हणून लक्षात ठेवायचं आहे. जर स्ट्रिंगच्या ऐवजी रॉड घेतला तर या एक्सप्रेशन्स मध्ये काय बदल होणार आहे एवढंच चर्चा करायची आहे. मगाशी आपण सांगितली इथं वेलॉसिटी मिनिमम असते VA बरोबर √RG, आता सांगतोय VA बरोबर 0. मिडलला वेलॉसिटी आपण √3RG सांगितली, इथं √2RG सांगणार आहात. आणि बॉटमला वेलॉसिटी 5RG सांगितली, इथं 4RG सांगणार आहात. तर या पद्धतीने टॉप मिडल बॉटमच्या वेलॉसिटी आहेत. आणि टेन्शन मधला फरक ॲज युजल मगाच प्रमाणे आहे, मात्र तो किती आहे 6 mg आहे. असा एक पॉइंट आपल्या टेक्स्टमध्ये दिलेला आहे. फक्त पॉइंट याची डेरिव्हेशन्स आपल्यासाठी नाही आहेत, आपण त्याची फारशी चर्चा करत बसणार नाहीये. फक्त मुद्दाम लक्षात ठेवा, जर या स्ट्रिंगच्या ऐवजी रॉड वापरला तर काय बदल होईल, तर इथली वेलॉसिटी √RGच्या ऐवजी मिनिमम वेलॉसिटी इथं 0 असेल, इथं 5RGच्या ऐवजी √4RG असेल, इथं 3RGच्या ऐवजी √2RG, 0 2RG आणि इकडे असेल 4RG. इथं टेन्शन, इथल्या टेन्शन मधला फरक जसा 6 mg तसा इथं सुद्धा टेन्शन मधला फरक, टॉप बॉटम मधला फरक 6 mg एवढाच असेल. असा आपण फक्त एक मुद्दा लक्षात घेऊया याच्यानंतर. आता थोडासा मुद्दा असा आहे, आपण कधीतरी ऑब्झर्व पण केलं असेल, सर्कस कधी जर चुकून पाहिली असेल तर सर्कसमध्ये मृत्युगोल म्हणतात त्याला, असा मोठा स्पियर असतो आतून आणि याच्यात एक मोटरसायकलिस्ट फिरत असतो, त्याला म्हणतात स्पियर ऑफ डेथ. जसं आपण वेल ऑफ डेथ म्हटलं तसं स्पियर ऑफ डेथ असा एक पॉइंट छोटासा आहे, एक छोटासा मुद्दा आहे. स्पियर ऑफ डेथ, मृत्यूगोल, जसं मौत का कुआ तसा हा मृत्यूगोल म्हटलं जातं, गोल आहे. आणि याच्यात मोटरसायकलिस्ट हा असा व्हर्टिकल सर्कल मध्ये फिरत असतो, असा व्हर्टिकल सर्कल मध्ये. आता तो जो व्हर्टिकल सर्कलला असणार तेव्हा त्याची डोकं खाली असणार, चाक गाडीची वरती असणार आहेत, आणि मग त्यात उलटा असेल पडत का नाहीये हे आपल्या इथं सांगायचंय फक्त. आणि मग ही सुद्धा व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच आहे. जेव्हा तो ऑब्जेक्ट या टॉपला असेल तेव्हा काय असेल, तर त्याचं वेट mg कसं असणार आहे, डाऊनवर्ड. आणि दुसरा आता फोर्स कुठला असणार आहे इकडं, तर इथं त्याच्यावर सेंट्रीफ्युगल फोर्स असणार आहे. हा फोर्स कुठं असणार आहे, तर या सरफेसवरती असणार आहे. आणि मग या सरफेसवरती असणारा फोर्स काय असेल, तर तो सेंट्रीफ्युगल फोर्स असेल. काय असेल, सेंट्रीफ्युगल फोर्स असेल. आणि मग ह्या सेंट्रीफ्युगल फोर्स आणि mv²/r असे दोन फोर्सेस, म्हणजे आता जर स्पीड कमी असेल हा फोर्स कमी आणि हा जास्त राहिला तर ऑब्जेक्ट खाली येणार आहे, सर्क्युलर मोशन मिळणार नाहीये. सर्क्युलर मोशन मिळण्यासाठी बाहेरचा फोर्स जास्त, आतला फोर्स कमी असेल तरच इकडचा रिझल्ट हा मोठा आणि हा छोटा असेल तर रिझल्टंट या साईड राहील, ऑब्जेक्ट खाली येणार नाही. याचा अर्थ तुम्हाला इथं काहीतरी कमीत कमी स्पीड द्यावं लागतं, त्याच्यापेक्षा कमी आलं तर सर्क्युलर मोशन मिळत नाहीये. आणि त्यासाठी ॲटलिस्ट कंडिशन अशी असेल, हा कॅन्सल होतो, RG बरोबर v² राहतो आणि म्हणून v बरोबर √RG असं एक्सप्रेशन आपल्याला परत एकदा मिळतं. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द वेलॉसिटी ऑफ मोटरसायकलिस्ट ॲट द टॉप, so that he can complete the vertical circle without losing the contact the highest point. या हायेस्ट पॉइंटला असताना कॉन्टॅक्ट कट केला तर तो खाली पडणार आहे. कॉन्टॅक्ट न करता व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरत राहण्यासाठी त्याला कमीत कमी स्पीड काय लागेल, तर कमीत कमी स्पीड v बरोबर √RG राहील. समजा हा मोठा स्पियर आहे, याची रेडियस 5 मीटर आहे, याचा अर्थ 5 × 9.8 असं घेतलं तर 49 √7, याचा 5 मीटरच्या फाईव्ह मीटरच्या स्पियर म्हणून फिरायचं असेल तर त्याला टॉपला कमीत कमी किती वेलॉसिटी असं लागते, तर 7 मीटर/सेकंद. याच्यापेक्षा कमी स्पीड असेल तर तो सर्कल कंप्लीट करणार नाही, पडेल. म्हणजे कमीत कमी इथं वेलॉसिटी द्यावी लागेल, ती असेल √5RG. हा स्पियर ऑफ डेथचा पॉईंट असेल. एवढंच फक्त फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर आणखी एक पॉईंट असा आहे, कॉन्व्हेक्स ब्रिज. ओव्हरब्रिज असतात, ओव्हरब्रिज रस्त्यावरून हायवेला ओव्हरब्रिज असतात, तो कॉन्व्हेक्स. थोडासा चढ आहे, परत असा कॉन्केव नाही तर कॉन्व्हेक्स. आणि याच्यावरून व्हेकल जात असेल तर कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज साठी एक पॉईंट दिलाय.
कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिजसाठी एक पॉईंट दिलाय. व्हेकल जर टॉपला असेल या कॉन्व्हेक्स ब्रिजच्या तर फोर्स पहिला असेल mg. आता हा फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेट, हे वेट सरफेसवरती ऍक्ट. इथं मात्र काय होणार आहे तर नॉर्मल रिएक्शन, कारण सरफेसचा फोर्स वेट हा सरफेसवरती आणि ती रिएक्शन इकडे असणार आहे. याचा अर्थ इथं या दोघांमधला मोठा कोण, तर सर्क्युलर मोशन जर मेंटेन करायची असेल तर हा फोर्स मोठा असला पाहिजे mg मायनस n बरोबर इथं राहणार आहे नेट सेंट्रिपिटल फोर्स. या दोघांची वजाबाकी म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स असेल. आता या इक्वेशन मध्ये mg मायनस n बरोबर mv²/r असं एक्सप्रेशन राहते. आता या एक्सप्रेशन मध्ये आपण असं सांगू शकता त्या ऑब्जेक्टचं मास बदलणार नाही, या सर्कलची स्पेस, या कर्वेचरची रेडियस बदलणार नाहीये, जी बदलत नाही. याचा व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन नॉर्मल रिएक्शन. जेवढी व्हेलॉसिटी जास्त असेल तेवढा सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त, तेवढं त्या ठिकाणी असणार रिएक्शन काय म्हणणार आहे मी जास्त असणार आहे. याचा अर्थ n मॅक्झिमम व्ही मॅक्झिमम, या व्ही मॅक्झिमम त्या एन मॅक्झिमम, व्ही मिनिमम एन मिनिमम. मग मला इथं कमीत का अगदी सावकाश गेला काही प्रॉब्लेम नाही, थोडं स्पीड वाढवलं काही नाही, तर स्पीड वाढवत गेला असं तर ठराविक स्पीडला गाडी रस्ता सोडून अशी पुढे जाणार आहे, जंप घेणार आहे. याचा अर्थ इथं तुम्ही जास्तीत जास्त किती स्पीडनं सुरक्षित जाऊ शकता, मॅक्झिमम सेफ स्पीड. मॅक्झिमम सेफ स्पीड काय असेल तर मॅक्झिमम सेफ स्पीड किती असेल ते एक्सप्रेशन जे आहे ते सुद्धा इथं किती येणार आहे तर या ठिकाणी त्याची व्हॅल्यू सुद्धा √rg अशीच येते. व्ही मॅक्स म्हणतोय मी इथं, हा व्ही मॅक्स असेल, मग आजचा व्ही मिनिमम असेल, इथला व्ही मॅक्स असेल. आता हा व्ही मिनिमम जो आहे तो मगाशी असं म्हटल्याप्रमाणे इथं पण सांगतोय जर स्पीड मॅक्झिमम असेल, इथं आपण थोडं सांगताना काहीतरी थोडं घोटाळा झाला असेल ती वाटतोय मला. जर स्पीड मॅक्झिमम असेल तर हा वाढला, हा फॅक्टर वाढला, पण हा फॅक्टर वाढला तर ही बाजू पण वाढली. पण आता ही बाजू वाढल्यासाठी यातला हा कॉन्स्टंट हा कमी झाला पाहिजे, म्हणजे हा फरक वाढेल. याचा अर्थ व्ही वाढला की एन कमी होतो, व्ही जसा वाढत जाईल तसं एन कमी होईल आणि मग मॅक्झिमम स्पीडला एनची व्हॅल्यू 0 राहते. आणि याच्यात एनची व्हॅल्यू 0 ठेवली तर मग एक्सप्रेशन राहते mg बरोबर mv²/r. एम कॅन्सल होतो, व्हीचा फॉर्म्युला मिळतो. तर आपण लक्षात ठेवायचं आहे स्पीड ऑफ डेपच्या हायेस्टला पॉईंट, कॉन्व्हेक्स ब्रिजच्या हायेस्टला पॉईंट, इथं असणार मिनिमम स्पीड, इथं असणार मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला हा दोन्हीकडं सेम आहे. फक्त फॉर्म्युले म्हणून लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह साठी म्हणून लक्षात ठेवा. इथंपर्यंत व्हर्टिकल सर्क्युलर मोशन साठीचा भाग असेल, कारण ही पण व्हर्टिकल, हे सुद्धा व्हर्टिकल सर्कल आहे आणि हे सुद्धा व्हर्टिकल सर्कलच आहे, फक्त वेगळ्या कंडिशन मध्ये असेल. तर इथंपर्यंतचा जो टॉपिक आहे हा आपला टॉपिक सर्क्युलर मोशन साठीचा आहे. इथून पुढचा टॉपिक मात्र थोडासा वेगळा. ऍक्च्युली गेल्या वर्षी सिलेबसमध्ये रोटेशनल मोशन टॉपिक जो होता तो टॉपिक इथून पुढे सुरू होणार आहे. त्याची चर्चा आपण पुढच्या तासाच्या वेळी करणार आहोत. आतापर्यंत झालेला भाग हा सगळा सर्क्युलर मोशनशी रिलेटेड होता, तो आता रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये इन्क्लूड केलेला आहे. म्हणून आतापर्यंतचा हा टॉपिक सर्क्युलर मोशनचा आहे आणि इथून पुढचा रोटेशनल मोशनचा, दोघांचा मिळून आता यावर्षी रोटेशनल डायनॅमिक्स दिलेला आहे. तर पुढच्या तासाला आपण रोटेशनल डायनॅमिक्स बघणार आहोत. आतापर्यंत झालेला हा टॉपिक व्यवस्थित बघा, काळजीपूर्वक व्हिडिओ जर ऐका आणि बारकाईने ऐका. जर काही तुम्हाला त्यात डाऊट्स असतील तर विचारा, मला कोणी विचारत नाहीये, विचारायला काय हरकत नाहीये. फोन करून विचारू शकता, मेसेज करून विचारू शकता. इफ एनी डाऊट यू कॅन आस्क. ठीक आहे, थांबतो. थँक्यू व्हेरी मच.